हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्याचा राजकीय सेक्शन आपण ऑलरेडी सुरू केलेला होता. त्याचे 2 लेक्चर्स आपले झालेले आहेत. आजचं राजकीय सेक्शनचं आपलं शेवटचं आणि अंतिम लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज महत्त्वाची आहे. जे काही ब्रिटिशकालीन 3 महत्त्वाचे कायदे आहेत ते कायदे आता रद्द केले जाणार आहेत आणि त्याच्याऐवजी त्या कायद्यांचं भारतीय स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कुठले हे 3 कायदे आहेत, नवीन कुठले प्रस्तावित कायदे आहेत, हे वन बाय वन आपण त्या ठिकाणी बघूयात. ओके, सो ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांचं भारतीयकरण असणार आहे. 3 नवीन विधेयकं त्या ठिकाणी सादर केली गेली केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते. परंतु ही 3ही विधेयकं अभ्यासासाठी संसदीय समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आलेली आहेत. या संसदीय समितीकडून याच्याबद्दल काही डिस्कशन्स होईल. याच्याच्या काही रिकमेंडेशन जे आहे त्याची सूचना त्या ठिकाणी विधेयकामध्ये करण्यात येतील. ओके, सो कुठले आहेत ब्रिटिशकालीन कायदे आणि कुठले आहेत प्रस्तावित कायदे, म्हणजे कुठले कायदे जाणार त्याच्याऐवजी कुठले कायदे येणार आहेत. तर पहिला आहे भारतीय दंड संहिता 1860, इंडियन पेनल कोड जो आहे 1860 मधला. ओके, त्यासाठी भारतीय न्याय संहिता त्या ठिकाणी असणार आहे. सो इंडियन पेनल कोड जाईल, त्याच्याऐवजी भारतीय न्याय संहिता असेल. सो दंड शब्द त्यातला काढलेला आहे, त्याच्याऐवजी न्याय शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. नंतर आहे दंड प्रक्रिया संहिता, म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड 1898चा हा त्या ठिकाणी कायदा आहे आणि ह्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ओके या कायद्यानं रिप्लेस केलं जाणार आहे. नंतर इथं थोडं हा जो टेबल आहे तो मिसप्लेस झालेला आहे. इथं आहे भारतीय पुरावा कायदा, आपण त्याला एव्हिडन्स ऍक्ट म्हणतो. ओके, सो भारतीय पुरावा कायदा म्हणजेच एव्हिडन्स ऍक्ट जो 1872 आहे त्याला रिप्लेस केलं जाणार आहे भारतीय साक्ष कायद्यानं. लक्षात ठेवा, भारतीय साक्ष कायदा. ओके, सो बेसिकली पुरावा शब्द जो आहे तो हा पुरावा शब्द जाईल आणि त्याच्याऐवजी भारतीय साक्ष कायदा येईल. सो हा एक साधा सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंडियन पिनल कोडच्या ऐवजी जे काही नवीन प्रस्तावित कायदा आहे त्याचं नाव काय आहे, किंवा दंड प्रक्रिया संहिता किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या जागी जो प्रस्तावित कायदा आहे त्याचं नाव काय ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हाला हे जुने कायदे आणि त्याला रिप्लेसमेंट असलेले नवीन कायदे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर ह्या कलमांची संख्या आहे बघा. इंडियन पेनल कोडमध्ये 511 कायदा होते. नवीन न्याय संहितेमध्ये 356 कलम आहेत. याचा अर्थ काही कलम रद्द केली जाणार आहेत. CRPC मध्ये 498 कायदे होते, आता त्याच्यामध्ये 533 असणार आहेत नवीनमध्ये. भारतीय पुरावा कायद्यामध्ये 167 आहेत आणि साक्ष कायद्यामध्ये 170 प्रस्तावित कायदे. याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतात, पण जी विधेयकं सादर करण्यात आली त्याच्यानुसार मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हे जे काही 3 प्रस्तावित कायदे आहेत, ह्या 3 प्रस्तावित कायद्यांची आपण ठळक वैशिष्ट्य बघूयात, काय काय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इंडियन पिनल कोड मधलं कलम 124 जे राजद्रोहाशी संदर्भात होतं किंवा देशद्रोहाशी संदर्भात होतं ते आता रद्द केलं जाणार आहे. म्हणजे काय, तर काही त्यातल्या तरतुदी आहेत त्या वेगळ्या पद्धतीनं सादर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे काय हो, तर सरकारच्या विरोधात जर तुम्ही द्वेषमूलक अवमानकारक वक्तव्य केलं तर शिक्षेस पात्र नसेल. म्हणजे एखाद्या सरकारच्या विरोधात जर तुम्ही काही अवमानकारक भाष्य केलं, म्हणजे एखाद्या सरकारला तुम्ही शिव्या दिल्या, याचा अर्थ तुम्ही देशद्रोही आहात असा अर्थ होत नाही. तुम्हाला वेगळ्या कुठल्या तरी कलमांतर्गत शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकते, मानहानी वगैरे, परंतु देशद्रोहाच्या कलमाअंतर्गत तुम्हाला अटक केली जाऊ शकणार नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षा दिली जाऊ शकणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त देशाच्या विरोधातील कृती त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील. मग हे देशद्रोहाच्या शिक्षेस कुठल्या देशाच्या विरोधातील कृती शिक्षेस पात्र असतील, तर बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत. जर तुम्ही देशाविरोधात कोणत्याही मौखिक, लेखी किंवा चिन्हांद्वारे किंवा दृश्य माध्यमातील सादरीकरण, म्हणजे एखादा व्हिडिओ तयार केलेला आहे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टिप्पणी केली आणि देशविरुद्ध हे जर गोष्ट केली तर तुम्हाला देशद्रोह समजला जाईल आणि तुम्हाला जन्मठेपेपर्यंत शिक्षा होईल. याचा अर्थ तुम्ही सरकार विरुद्ध नाही तर देशाच्या विरोधात कोणत्याही माध्यमातून जर त्या ठिकाणी भाष्य केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे एक वेगळं आहे बघा, आर्थिक मार्गांनी देशाचं सार्वभौमत्व, ऐक्य आणि एकात्मता धोक्यात आणणाऱ्या किंवा फुटीरतावादी भावनांना प्रोत्साहन देणाऱ्या किंवा अलिप्ततावाद, सशस्त्र बंडखोरी, घातपाती कारवाया किंवा अशा कोणत्याही कृत्यातून
सहभाग किंवा त्याला मदत हा राजद्रोह किंवा देशद्रोह मानून त्याला जन्मठेप किंवा 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड आहे. सो बेसिकली विविध प्रकार सांगितलेत बघा. आर्थिक मार्गाने तुम्ही जर देशाची एकात्मता धोक्यात आणण्याचं झालं, काही फुटीरतावादी भावना म्हणजे मध्यंतरी खलिस्तानने आले होते बघा, जम्मू काश्मीरमध्ये काही फुटीरतावादी लोक त्या ठिकाणी आहेत, किंवा काही सशस्त्र बंडखोरी केली, ओके, किंवा काही घातपातीवादी कारवाई केल्या, तर ह्या सगळ्या गोष्टींना राजद्रोह त्या ठिकाणी मानला जाईल. हे फायनल नाही आहेत, अजून ह्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकतात. नंतर ज्या देशांसोबत आपले शांततापूर्ण संबंध आहेत त्या देशांच्या विरोधात जर तुम्ही युद्ध पुकारलं किंवा तसा जर प्रयत्न केला किंवा त्याला प्रोत्साहन दिलं तर त्याला जन्मठेप असेल. सो बेसिकली ज्या देशांसोबत अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्या देशावरच्या विरोधात तर तुम्ही काही ॲक्शन्स घेतल्या तर तुम्हाला देशद्रोह समजलं जाईल आणि त्या ठिकाणी जन्मठेप होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मॉब लिचिंग. मॉब लिचिंग म्हणजे काय? झुंडबळी. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला बऱ्याच लोकांनी कुठल्या तरी गोष्टींचा प्रिज्युडिस ठेवून मारून टाकणं, त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो की मॉब लिचिंग. बऱ्याच लोकांनी एका व्यक्तीला मारणं, ह्यासाठी 7 वर्ष कारावास, जन्मठेप किंवा फाशीची तरतूद त्या ठिकाणी आहे. पहिल्यांदाच दहशतवाद या संज्ञेचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. दहशतवाद म्हणजे काय, दहशतवादी म्हणजे काय हे त्या ठिकाणी स्पष्ट असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिक्षेचा एक नवीन प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे, ती म्हणजे सामाजिक सेवा. काही तुम्ही पहिला किरकोळ गुन्हा केलेला असेल तर सामाजिक सेवा हा त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षेचा नवीन प्रकार त्या ठिकाणी असेल. नंतर महिलांना लग्न, नोकरी किंवा बढतीचं प्रलोभन दाखवून किंवा खोटी ओळख दाखवून जर लैंगिक शोषण केलं असेल तर त्या ठिकाणी तो गुन्हा समजला जाईल. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामध्ये 20 वर्षाची तुरुंगवास असेल किंवा जन्मठेपीची तरतूद त्या ठिकाणी असणार आहे. अल्पवयीन मुलं मुली यांच्यावर जर लैंगिक अत्याचार जर केले व्यक्तीनं तर त्याला फाशीची तरतूद आहे. सो लक्षात ठेवा, जर सामूहिक बलात्कार केला तर तुरुंगवास ते जन्मठेप, परंतु अल्पवयीन मुलांमुलींवर जर बलात्कार केला असेल किंवा लैंगिक अत्याचार केला असेल तर त्याला फाशीची तरतूद आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे काही मतदार लोक आहेत त्या मतदारांना जर लाच दिली तर वर्षभराचा कारावास लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे लोकप्रतिनिधींना आता निवडून येताना कोणत्याही प्रकारे मतदारांना लाच देण्याची गरज त्या ठिकाणी नाहीये. लाच दिली तर तोला त्या आमदाराला किंवा खासदाराला त्या ठिकाणी 1 वर्षाचा कारावास होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक जिल्ह्यास एक पोलीस अधिकारी असेल जो अटक झालेल्या व्यक्तीची जबाबदारी आपल्यावर असल्याचे प्रमाणपत्र देईल. म्हणजे एक पोलीस अधिकारी असा असेल की संबंधित व्यक्तीला अटक करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं तो काय करेल, तो सर्टिफिकेशन त्या ठिकाणी देऊ शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी लैंगिक हिंसाचारामध्ये पीडित असलेली जी काही व्यक्ती आहे तिचा जबाब आणि तिचं जे काही ध्वनिचित्र मुद्रण आहे ते अनिवार्य असेल, कंपल्सरी असेल. लैंगिक अत्याचार म्हणजे एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल तर त्याचं ऑडिओ व्हिडिओ जी काही क्लिप आहे किंवा तिचा जो काही जबाब आहे तो अनिवार्य त्या ठिकाणी असेल. लोकसेवकांवर खटला चालवण्यासाठी 120 दिवसांच्या आत परवानगी देणं गरजेचं आहे. जे काही लोकसेवक आहेत, आमदार असतील, खासदार असतील, शासकीय सेवक असतील, त्यांच्यावर गुन्हा चालवण्यासाठी 120 दिवसांच्या आत परवानगी देणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चेन स्नॅचिंगचे काही प्रकार मधल्या काही कालावधीत वाढतात बघा. एखादी स्त्री रस्त्यावरून जात असते आणि अचानक एखादा दुचाकीवरून काही मुलं येतात किंवा टोळके येतात आणि गळ्यातली चेन हिसकावतात आणि चेन हिसकावताना बऱ्याच वेळेला त्या व्यक्तीला काहीतरी अपघात त्या ठिकाणी होतो. सो स्नॅचिंग प्रकरणात जर पीडितला गंभीर दुखापत झाली किंवा त्यांचं कायम अपंगत्व आलं तर अशा प्रकरणामध्ये देखील कठोर शिक्षा असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हिट अँड रन. म्हणजे भरधाव वेगानं काही गाडी लोक चालवतात, त्याच्यामध्ये काही लोक रस्त्याच्यामध्ये झोपलेले वगैरे असतात तर त्यांना मारून ती गाडी पुढे जाते. अशा प्रकरणामध्ये 10 वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद त्या ठिकाणी आहे. नंतर ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे त्या सर्व प्रकरणामध्ये घटनास्थळी फॉरेन्सिक पथक असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी बोटांचे ठसे असेल, रक्ताचे नमुने असेल, हे सगळं कलेक्ट करण्यासाठी फॉरेन्सिक पथक कंपल्सरी असेल. परंतु कोणत्या गुन्ह्यासाठी? ज्या गुन्ह्यासाठी 7 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक तुरुंगवासाची तरतूद आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 फॉरेन्सिक प्रयोगशाळा त्या ठिकाणी असाव्या. 2027 पर्यंत देशातील सर्व न्यायालयांचं संगणकीकरण व्हावं, म्हणजे कम्प्युटरायझेशन व्हावं. म्हणजे सर्व जे काही रेकॉर्ड्स आहेत ते डिजिटल पद्धतीनं स्टोअर वगैरे करून झाले जावेत. नंतर FIR ची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं, म्हणजेच आपण त्याला EFIR म्हणू शकतो, EFIR पद्धतीनं नोंदणी शक्य असावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकदा का आरोपपत्र दाखल केलं त्याच्यानंतर पुढचा तपास 90 दिवसामध्ये व्हावा. जर काही कारणास्तव पहिला तपास म्हणजे हा तपास 90 दिवसामध्ये झाला नाही तर आणखीन 90 दिवस त्या ठिकाणी वाढवले जाऊ शकतात.
म्हणजे आरोपपत्र दाखल केल्यापासून 90 दिवसात अपेक्षित आहे आणि जर 90 दिवसामध्ये झाला नाही तर आणखी 90 दिवसांचा कालावधी तपास कार्यासाठी दिला जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकदा का युक्तिवाद संपला युक्तिवाद संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत न्यायालयाने निकाल द्यावा आणि विशेष कारणासाठी हा कालावधी पुढच्या 60 दिवसापर्यंत वाढवला जाऊ शकतो. एकदा का निकालपत्र दिलं की पुढच्या 7 दिवसामध्ये ते इंटरनेटवर अपलोड करणं बंधनकारक त्या ठिकाणी आहे. नंतर हे जे काही गुन्हेगार घोषित करण्यात आलेले आहेत त्यांची मालमत्ता जप्त करून त्या ठिकाणी पीडितांना नुकसान भरपाई देऊ शकते. समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला असेल आणि त्या स्त्रीला भरपूर काही इजा वगैरे झाले असेल तर जो काही बलात्कार करणारा व्यक्ती आहे त्याची संपत्ती जप्त करून ही संपत्तीच्या माध्यमातून जी काही पीडित आहेत त्यांना नुकसान भरपाई देखील त्या ठिकाणी दिली जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नागरी सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याच्या संदर्भात प्राधिकरणाने 120 दिवसात परवानगी द्यावी असं आपण मगाशी पण बघितलेलं आहे किंवा नाकारावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कागदपत्रांमध्ये कशा कशा गोष्टींचा समावेश होईल. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नोंदी, ईमेल असेल, सर्व्हर लॉग असतील, संगणकावरील फाईल असतील, स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरील मेसेज, या सर्व गोष्टींचा कागदपत्रांमध्ये त्या ठिकाणी समावेश होईल. म्हणजे स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर तुमचा एखादा ईमेल जरी आला असेल किंवा मेसेज जरी आला असेल तर तो एक डॉक्युमेंट म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. नंतर FIR, केस डायरी, आरोपपत्र, निकालपत्र यांचं डिजिटायझेशन झालेलं पाहिजे. म्हणजे ह्याच्या सगळ्यांच्या कॉपी कंपल्सरी तुमच्याकडं त्या ठिकाणी पाहिजे. सर्व पोलीस स्टेशन आणि न्यायालयांमध्ये ईमेल रजिस्टर असावं आणि ह्या ईमेल रजिस्टरमध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याचा त्या ठिकाणी ईमेल ID, फोन नंबर आणि इतर तपशील त्या ठिकाणी नोंद केलेले असावेत. ओके, सो हा बराच मोठा कायदा त्या ठिकाणी आहे. ॲक्च्युली हे 3 जे कायदे आहेत हे जेव्हा डिटेल संसदेमध्ये पारित केले जातील तेव्हाच आणखीन डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयोग प्रश्न विचारताना मला असं वाटतं की सुरुवातीच्या काही टॉपिकवरतीच आयोग प्रश्न विचारेल. लाईक कोणते ब्रिटिश कायदे होते किंवा त्याला कुठल्या प्रस्तावित कायद्यांनी रिप्लेस केलं जाणार हे चांगलं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. अदरवाईज ज्या काही रिकमेंडेशन्स आहेत त्यातल्या काही महत्त्वाच्याच रिकमेंडेशन आपण क्विक रिव्हिजनमध्ये पण त्या ठिकाणी बघूयात, तेवढ्याच त्या ठिकाणी करायच्या आहेत. नंतर ईशान्येकडचे एक राज्य आहे आसाम, त्या राज्यामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. आपण त्याला डिलिमिटेशन त्या ठिकाणी म्हणतो आणि ह्या मतदारसंघांची पुनर्रचना विधानसभा आणि लोकसभा या दोन्हीसाठी करण्यात आलेली आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की निवडणूक आयोगानं मध्यंतरी खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या मतदारसंघा पुनर्रचनाचा मसुदा प्रस्तावित केला, ते राज्य आहे आसाम. ओके, ह्याला मंजुरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेली आहे. विधानसभेची सदस्य संख्या 126 असेल, लोकसभा सदस्य संख्या 14 असतील. ST आणि SC साठी काही आरक्षित जागा लोकसभा आणि विधानसभेमध्ये असतील. SC ला ह्या 14 पैकी 2 जागा ST साठी राखीव असतील आणि SC साठी त्या ठिकाणी 1 जागा राखीव असेल. शेड्यूल्ड ट्राईबसाठी विधानसभेमध्ये 19 जागा राखीव असतील आणि SC साठी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये 9 जागा त्या ठिकाणी राखीव असतील. सो ST आणि SC समुदायासाठी लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती जागा राखीव असतील त्याची एक आकडेवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके, येस. नंतर बऱ्याच वेळेला सुप्रीम कोर्टाकडून किंवा संबंधित न्यायालयांकडून जे काही निकालपत्र रिलीज केले जातात त्याच्यामध्ये स्त्रियांबद्दल काही जे काही जुने शब्द आहेत ते जुने शब्द ॲज इट इज वापरले जातात. बऱ्याच वेळेला जे काही वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याबद्दल काही निकालपत्र असेल तर प्रॉस्टिट्यूट हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. सो गव्हर्नमेंटनं किंवा सुप्रीम कोर्टानं असं एक पुस्तिका डिक्लेअर केलेली आहे की या प्रॉस्टिट्यूट शब्दाच्या ऐवजी आता तुम्ही दुसरा शब्द त्या ठिकाणी वापरा. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल प्रॉस्टिट्यूट हा शब्द वापरला जातो तेव्हा तिची डिग्निटी कुठेतरी हरवली जाते. म्हणून तिची डिग्निटी मेंटेन राहावी म्हणून सुप्रीम कोर्टाने एक यादी तयार केली. या यादीमध्ये महिलांबद्दल जे काही अवमानकारक शब्द वापरले जातात त्याला रिप्लेसमेंट शब्दांची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. कुठले शब्द आहेत हे वगैरे मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आयोग काय प्रश्न विचारले हे तुम्हाला आधी सांगतो. काय असेल बघा, हँडबुक ऑन कॉम्बॅटिंग जेंडर स्टेरिओटाइप्स नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशन खालीपैकी कोणी केलेलं आहे? तर कोणी केलेलं आहे तर सुप्रीम कोर्टानं अशी पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे आणि हे प्रसिद्ध कोणी केले? सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. आणि कशासाठी? निकालांमध्ये महिलांबाबत उचित संज्ञा वापरण्यासाठी. निकालांमध्ये जर महिलांचा संदर्भ असेल आणि ह्या महिलांनी काहीतरी गिल्टी असतील तर त्यांचा शब्द वापरता पण आपण बरोबर पद्धतीने त्या ठिकाणी वापरले पाहिजे. सो कॉम्बॅटिंग जेंडर स्टेरिओटाइप्स नावाची पुस्तिका खालीपैकी कोणी प्रकाशित केली तर सुप्रीम कोर्टानं. ओके, आणि कशा संदर्भात? महिलांबाबत उचित शब्द वापरण्यासाठी.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन आणि प्रशासकीय कामकाजांमधून लैंगिकतेच्या साचेबद्ध व पारंपरिक शब्दांना हद्दपात करण्यासाठी हा जी काही पुस्तिका आहे ती प्रसिद्ध करण्यात आली. ह्याचा वापर कशामध्ये होणार आहे तर जे काही निकाल असतील, कायदेशीर कागदपत्र, विनंती किंवा आदेश असतील, याच्यामध्ये काही पर्यायी शब्दांचा वापर तुम्हाला करावा लागेल. कुठले शब्द टाळायचे आहेत? स्पिन्स्टर, मिस्ट्रेस, प्रॉस्टिट्यूट, इव्हटीझिंग, अफेअर, चाइल्ड प्रॉस्टिट्यूट हे शब्द आता वापरायचे नाही, तर ह्याला काही पर्यायी शब्द त्या ठिकाणी वापरायचे आहेत. अनमॅरिड वुमन, वुमेन हॅज अ सेक्शुअल रिलेशन आउटसाइड द मॅरेज, सेक्स वर्कर, म्हणजेच प्रॉस्टिट्यूटच्या ऐवजी तुम्हाला सेक्स वर्कर शब्द वापरायचा आहे. ओके. स्ट्रीट सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजेच इव्हटीझिंग, म्हणजे जर एखाद्या स्त्रीला त्या ठिकाणी रस्त्यावर कोणी काही छेडछाड केली असेल तर त्या ठिकाणी स्ट्रीट सेक्शुअल हॅरेसमेंट असा शब्द वापरायचा आहे. रिलेशनशिप आउटसाइड मॅरेज, चाइल्ड ट्रॅफिकिंग असे तुम्हाला शब्द वापरायचे त्या ठिकाणी आहे. सो हे कुणासाठी बंधनकारक आहे? न्यायालय असतील यांनी जे काही निकाल किंवा निकालपत्र देतील त्याच्यामध्ये हे शब्द वापरायच्या ऐवजी आता हे शब्द त्या ठिकाणी वापरायचे आहेत. सो सुप्रीम कोर्टानं स्त्रियांच्या बद्दल जी काही लैंगिक त्याच्या साक्षरतेबद्ध जे काही शब्द वापरले जातात त्याच्याऐवजी आता नवीन शब्द आहेत आणि त्याला काय नाव दिलंय? हँडबुक ऑन कॉम्बॅटिंग जेंडर स्टेरिओटाइप्स. ओके, चलो नेक्स्ट. नंतर एक कायदा आहे बघा चर्चेतला, रोमिओ ज्युलियट कायदा. काय कायदा आहे तर भारतामध्ये एखाद्या व्यक्ती, मुलगी आपण धरूयात, एखादी मुलगी 16 वर्षाच्या आतील आहे आणि हा किंवा 16 वर्षाची आहे. ह्या 16 वर्षाच्या मुलीनं जर एखाद्या 20 वर्षाच्या मुलासोबत संमतीनं, दोघांच्या परस्पर संमतीनं काही लैंगिक संबंध ठेवले असेल, दोघांनी परस्पर संमतीनं जर लैंगिक संबंध ठेवले असतील तर हा जो काही 20 वर्षाचा मुलगा आहे त्याच्यावर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली जाते. सो त्याला कन्सेंट ऑफ एज म्हटलं जातं. कन्सेंट ऑफ एज म्हणजे काय तर दोन जी काही लोक आहेत त्या दोघांना सेक्शुअल संबंध जर एकमेकांसोबत ठेवायचे असतील तर वय किती असावं तर भारतामध्ये लैंगिक संबंधीचं वय हे 18 त्या ठिकाणी आहे. ओके. सो एखाद्या व्यक्तीनं म्हणजे 18 वर्षाच्या आतील एखाद्या स्त्रीनं किंवा मुलीनं जर एखाद्या व्यक्तीसोबत परस्पर संमतीनं लैंगिक संबंध ठेवले असतील तर त्या मुलावर किंवा त्या व्यक्तीवर त्या ठिकाणी काय केलं जातं तर बलात्काराची नोंद त्या ठिकाणी होते. सो बऱ्याच देशांमध्ये एक रोमिओ ज्युलियट नावाचा कायदा आहे, जो कायदा कशाला आहे? किशोरवयीन जी काही मुलं आहेत त्यांच्या लैंगिक संबंधांना परवानगी देतो. म्हणजे 18 किंवा 16 वर्षाच्या आतील जर मुलं असतील आणि परस्पर संमतीनं एकमेकांसोबत जर लैंगिक संबंध ठेवत असतील तर त्यांना आपण कायदेशीररित्या गुन्हेगार मानलं नाही पाहिजे. सो त्यासाठी विविध देशांमध्ये जे काही कायदे आहेत त्याला रोमिओ ज्युलियट कायदा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो अनेक देशातील किशोरवयीन म्हणजे 18 वर्षाच्या आतील लैंगिक संबंधांना परवानगी देणारा जो कायदा आहे त्याला रोमिओ ज्युलियट कायदा म्हणतात. चर्चेत असण्याचं कारण काय तर या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचं मत मागवलं. सुप्रीम कोर्ट म्हणते की रोमिओ ज्युलियट कायद्याबाबत केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे की तुम्ही एज ऑफ कन्सेंट कमी करणार आहात का किंवा अशा प्रकारचा कायदा तुम्ही प्रस्तावित आहात का? सो तुम्ही आम्हाला उत्तर द्या. दाखल झालेली जनहित याचिका काय आहे? जर 16 ते 18 वर्षादरम्यानच्या किशोरवयीन मुलींसोबत संमतीनं, लक्षात ठेवा जबरदस्तीनं म्हणत नाही, 16 ते 18 वर्षाच्या दरम्यान एखादी किशोरवयीन किंवा एखादी मुलगी असेल आणि जर तिच्यासोबत संमतीनं जर काही लैंगिक संबंध ठेवले असतील तर याला कायदेशीर मान्यता दिली जाऊ शकते का? म्हणजेच जर या वयाच्या दरम्यानच्या स्त्रीनं एखाद्या मुलासोबत काही लैंगिक संबंध ठेवले तर तुम्ही त्याला कायदेशीर मान्यता द्या, त्या मुलाला गिल्टी ठरवून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नका आणि ह्यालाच कायदेशीर मान्यता तुम्ही देऊ शकता का? याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली. मग सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारलं की तुमचं म्हणणं याच्याबाबत काय आहे हे आम्हाला त्या ठिकाणी सांगा. म्हणून हा जो रोमिओ ज्युलियट नावाचा कायदा जो आहे तो चर्चेत होता. अधिक माहितीमध्ये बघा, भारतामध्ये पॉस्को नावाचा एक कायदा आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट, म्हणजे जे काही लैंगिक अत्याचार होतात लहान मुलांवर त्यांच्यावरती ही गोष्ट आहे. हा 2012 मध्ये कायदा केला. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवणारी कोणतीही व्यक्ती लैंगिक अत्याचारासाठी गुन्हेगार त्या ठिकाणी समजले जाते. सो पॉस्को कायद्यामध्ये काय सांगितलं स्पष्टपणे, 18 वर्षाच्या आतील एखाद्या मुलीसोबत कोणत्याही प्रकारचा लैंगिक संबंध ठेवणारी व्यक्ती ही लैंगिक अत्याचारासाठी म्हणजे सेक्शुअल ऑफेन्सेसमध्ये त्या ठिकाणी दोषी ठरवले जाते. IPC इंडियन पिनल कोड कलम 375 मध्ये असं सांगितलंय, 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीशी तिच्या संमतीनंतरही लैंगिक संबंध ठेवणे हा बलात्काराचा गुन्हा त्या ठिकाणी आहे. सो जर एखाद्या व्यक्तीनं 17 वर्षाच्या मुलीसोबत तिच्या परस्पर संमतीनं जर लैंगिक संबंध ठेवले
तर याच्यावरती पॉस्को कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी काय होईल, गुन्हा दाखल होईल. ओके. जर एखाद्या स्त्रीनं, एखाद्या व्यक्तीनं 16 वर्षाच्या मुलीसोबत तिच्या परस्पर संमतीनं जर त्या ठिकाणी लैंगिक संबंध ठेवले तर इंडियन पिनल कोड कलम 375 नुसार तिच्यावर बलात्काराची केस येईल. म्हणजे IPC अंतर्गत बलात्काराची केस, पण वय वर्ष 16 पाहिजे. ओके. पॉस्को अंतर्गत 18 वर्षापेक्षा आत त्याला लैंगिक अत्याचारासाठी घोषित त्या ठिकाणी दोषी ठरलं जातं. ओके. येस. सो अलीकडे म्हटलं जातं की हे एज ऑफ कन्सेंट आहे ते 16 वरून थोडं वाढवा, 18-19 करा असं त्या ठिकाणी म्हटलं जातंय. म्हणजे ओके. येस. नंतर आपण संक्षिप्त घडामोडी बघूयात. सुप्रीम कोर्टानं एक पोर्टल सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे सुस्वागतम. प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुस्वागतम नावाचं पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे, तर हे सुरू केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं. ह्याची घोषणा धनंजय चंद्रचूड यांनी केलेली आहे. आता हे सुस्वागतम पोर्टल कशासाठी आहे, तर बऱ्याच दैनंदिन कामकाजासाठी त्या ठिकाणी बरेच लोक सुप्रीम कोर्टामध्ये येत असतात. मग त्याच्यामध्ये वकील असतात, याचिकाकर्ते असतात, काही ट्रेनी असतात. ओके. सुनावणीला उपस्थित राहणारे काही इच्छुक लोक असतात. यांच्या व्यक्तींचा प्रवेश निर्विघ्न होण्यासाठी त्यांना ऑनलाईन पद्धतीनं त्यांना पास देण्यासाठी अशा प्रकारे सुस्वागतम नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. नंतर मणिपूरमध्ये जो काही वांशिक हिंसाचार सुरू आहे त्याच्यामध्ये जे काही मदत आणि पुनर्वसन केंद्र सरकारकडून केलं जातंय याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं मध्यस्थी करून एका समितीची स्थापना केलेली आहे आणि ह्या समितीच्या अध्यक्ष एक महिला आहेत, गीता मित्तल. प्रश्न विचारला जाऊ शकतो की वांशिक हिंसाचारात होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये मदत आणि पुनर्वसन कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं खालीपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. गीता मित्तल, ज्या जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश आहेत. नंतर त्या ठिकाणी आहेत बघा शालिनी जोशी, नंतर आहेत आशा मेनन. म्हणजे जी काही त्रिसदस्यीय समिती आहे त्याच्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही महिला आहेत. गीता मित्तल प्रमुख आहेत, शालिनी जोशी आणि आशा मेनन त्या ठिकाणी आहेत. नंतर मणिपूरच्या हिंसाचाराच्या काळात जी काही गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत त्या गुन्हे नोंदाच्या CBI तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दत्तात्रेय पडसलगीकर यांची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजेच मणिपूरमध्ये जे काही हिंसाचाराची प्रकरणं सुरू आहेत त्यांच्यात त्याच्या अंतर्गत जी काही गुन्ह्यांची नोंद झाली त्याची CBI इन्क्वायरी सुरू आहे आणि ह्या CBI इन्क्वायरीवर लक्ष ठेवण्यासाठी दत्तात्रेय पडसलगीकर यांची नियुक्ती झालेली आहे, जे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत. CBIची एक अकादमी गाझियाबाद उत्तर प्रदेश इथं उभार केली जाणार आहे. नंतर कोळसा खाण वाटपातील गैरव्यवहार प्रकरणी CBIच्या विशेष न्यायालयानं एका व्यक्तीला 4 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे. त्यांचं नाव आहे विजय दर्डा, जे राज्यसभेचे माजी खासदार आहेत आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा. नंतर संसदेमध्ये एक विधेयक मंजूर झाले, त्यानुसार सिनेमॅटोग्राफी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्याच्यानुसार चित्रपटांची चाचेगिरी करणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांना 3 ते 5 लाख रुपयाचा दंड असेल आणि किमान 3 वर्षापर्यंतचा कारावास असेल. म्हणजे एखाद्या पिक्चरची व्हिडिओ काढणं आणि त्याला ऑनलाईन पद्धतीनं सेल करणं किंवा आपण म्हणतो ना डमी कॉपी वगैरे जे असतात ना त्यासाठी 3 ते 5 लाख रुपयाचा दंड त्या ठिकाणी असेल. नंतर समान नागरी संहितेविरोधात म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड याच्या विरोधात ठराव मंजूर करणारे देशातील पहिले राज्य ते आहे केरळ. केरळ म्हणत आहे की आम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड मान्य नाही, आम्ही याच्या विरोधात ठराव मंजूर केलेला आहे. नंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे आपण CVC किंवा त्याला आपण केंद्रीय दक्षता आयोग म्हणतो, त्यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणं ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत नोंद झालेली आहेत. 22,724 तक्रारी त्या ठिकाणी आहेत. नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रीय प्रेरणादूत किंवा नॅशनल आयकॉन म्हणून कोणापैकी नियुक्ती केलेली आहे, तर सचिन तेंडुलकर. पुढच्या वर्षी लोकसभा असतील, विधानसभेच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी होणार आहेत. नंतर बिहारमध्ये जे काही जातनिहाय सर्वेक्षण झालं त्याच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की बिहारमध्ये जे काही कास्ट बेस्ड सेन्सस झालेले आहे किंवा सुरू आहे ते योग्य पद्धतीनं आहे, त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी स्थगिती आणू शकत नाही. बिहारनंतर आणखीन एक राज्य आहे ज्यानं अशा प्रकारे कास्ट बेस्ड सेन्सस सर्वेक्षण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ते आहे राजस्थान. सो प्रश्न आयोग विचारू शकतं की जात आधारित जनगणना किंवा सर्वेक्षण सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं आहे, तर बिहार आणि दुसरं राज्य आहे राजस्थान. ओके. येस. नंतर गुवाहाटी इथं आसाम विधानसभेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन
ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. नंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची एक संस्था आहे जी राजकारणाच्या संदर्भात जे काही राजकीय पक्ष राजकारणी वगैरे आहेत त्यांच्याबद्दल काही रिपोर्ट्स त्या ठिकाणी तयार करत असते आणि त्यांनी एक अहवाल तयार केला. त्या अहवालानुसार सर्वाधिक अब्जाधीश आमदार आणि प्रति आमदार सर्वाधिक सरासरी मालमत्ता असलेल्या राज्यांची क्रमवारी, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक अब्जाधीश आमदार आहेत किंवा प्रति आमदाराची संपत्ती त्या ठिकाणी जास्त आहे, तर कर्नाटकमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आमदार आहेत प्लस कर्नाटकमधल्या आमदारांची सरासरी संपत्ती 64 कोटी आहे. आंध्र प्रदेश 2 नंबरला आहे 28 कोटी आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र 23 कोटी. ओके, सो सर्वाधिक अब्जाधीश आमदार आणि प्रति आमदार सर्वाधिक मालमत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक 1 नंबरला त्या ठिकाणी आहे. नंतर स्पर्धा परीक्षांमध्ये जी काही पेपर फुटीची प्रकरणं होत असतात त्याच्यामध्ये दंड आणि तुरुंगवासाची तरतूद असणारं विधेयक झारखंड राज्यानं मंजूर केलेलं आहे. नंतर नुकतंच अक्षय कुमार हा जो काही बॉलिवूड अभिनेता आहे त्याला भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आलेलं आहे. एकेकाळी त्याला कॅनडाचं नागरिकत्व होतं. बऱ्याच लोकांना माहीत नसेल की हा कॅनडाचं नागरिकत्व असलेला बॉलिवूड अभिनेता होता, त्याला ऑफिशियली आता भारताचं नागरिकत्व प्रदान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नंतर जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 सगळ्यांना माहीत आहे 2019 मध्ये जम्मू काश्मीर नावाचं जे काही राज्य होतं त्याची पुनर्रचना करण्यात आली. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आणि याच जम्मू काश्मीरचं पुनर्रचना विधेयक 2023 मंजूर झालेलं आहे. त्याच्यानुसार नायब राज्यपालांना हे जम्मू काश्मीर आणि लडाख ह्या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन बघण्यासाठी नायब राज्यपालांची तरतूद आहे आणि ह्या नायब राज्यपालांना जम्मू काश्मीरच्या विधानसभेत खालील 2 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. काश्मीरी स्थलांतरित जे काही समुदायातील महिला आहेत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जे काही विस्थापित व्यक्ती आहेत त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असेल. सो काश्मीरच्या विधानसभेमध्ये नायब राज्यपालांना ह्या 2 व्यक्तींची नेमणूक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असेल. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट दुरुस्ती विधेयक 2023 नुसार देशातील ज्या काही IIM आहेत त्या सर्व IIM मध्ये अभ्यागत म्हणजे व्हिजिटर म्हणून कोण असतील, राष्ट्रपती असतील अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूयात. बघूयात आपण काय काय शिकलोय त्या ठिकाणी. ओके, सर्वात पहिली गोष्ट जी आपण शिकलो ती म्हणजे जे काही भारतातले जुने कायदे आहेत ब्रिटिशकालीन कायदे ते आता रद्द होणार आहेत, त्याच्याऐवजी भारतीय कायदे त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्या संदर्भाचं विधेयक अमित शहा यांनी मांडलेलं होतं परंतु हे संसदीय समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आलेलं आहे. भारतीय दंड संहितेच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता असेल, दंड प्रक्रिया संहिता CRPC ऐवजी नागरी सुरक्षा संहिता असेल आणि भारतीय पुरावा कायद्याच्या ऐवजी भारतीय साक्ष कायदा त्या ठिकाणी असणार आहे. देशद्रोहाचं कलम 124A रद्द करण्यात येणार आहे. देशद्रोहाचं कलम नवीन स्वरूपात असणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच नवीन तरतुदी आहेत. जर तुम्ही सरकारच्या विरोधात काही अवमानकारक भाष्य केलं तर तुम्हाला देशद्रोहाच्या कलमाखाली अटक केलं जाणार नाही किंवा तुमच्यावर गुन्हा देखील दाखल केला जाणार नाही. परंतु काही गोष्टी देशविरोधी कारवाया समजून तुम्हाला त्या ठिकाणी देशद्रोहाला सामोरं जावं लावू शकतं. लाईक तुम्ही देशाच्या विरोधात कुठल्याही माध्यमातून काही टीका वगैरे केली असेल तर जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आहे किंवा आर्थिक मार्गांनी फुटीरतावादी असतील, अलिप्ततावाद असतील, सशस्त्र बंडखोरी असेल, घातपाती कारवाई असतील तर ह्या गोष्टी राजद्रोह समजल्या जातील आणि त्यांना जन्मठेप आणि 7 वर्षापर्यंतची शिक्षा त्या ठिकाणी असेल. नंतर ज्या देशांसोबत आपले शांततापूर्ण संबंध आहेत त्या देशांसोबत जर काही युद्ध पुकारलं किंवा तसा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी जन्मठेप असेल. याचा अर्थ तुम्ही लक्षात घेतली असेल गोष्ट, देशद्रोहाच्या बाबतीत मृत्यूदंडाची तरतूद त्या ठिकाणी नाही, मॅक्सिमम जन्मठेपाची तरतूद त्या ठिकाणी आहे. नंतर मॉब लिचिंगसाठी 7 वर्ष कारावास, जन्मठेप किंवा फाशी असेल. दहशतवाद संज्ञेचा पहिल्यांदाच वापर असेल. पहिल्या सौम्य गुन्ह्यासाठी सामाजिक सेवा हा नवीन शिक्षेचा प्रकार त्या ठिकाणी असणार आहे. ओके, कोणत्याही प्रकाराला स्त्रीला प्रलोभन दाखवून फसवणं हा लैंगिक शोषण त्या ठिकाणी समजलं जाईल. नंतर सामूहिक बलात्कारासाठी 20 वर्षाचा तुरुंगवास त्या ठिकाणी असेल. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार असेल तर फाशीची शिक्षा असेल. मतदारांना लाच दिलं तर त्या ठिकाणी वर्षभराचा कारावास असेल. नंतर जिल्ह्याचा एक पोलीस अधिकारी असेल जो या व्यक्तीला अटक करण्याची जबाबदारी माझी आहे असं त्या ठिकाणी सर्टिफिकेशन त्या ठिकाणी देऊ शकतो. नंतर लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये जे काही पीडित व्यक्ती आहे त्याचं जबाब आणि ध्वनिचित्रमुद्रण त्या ठिकाणी अनिवार्य त्या ठिकाणी असेल. स्नॅचिंग प्रकरणामध्ये जर पीडितीला गंभीर दुखापत झाली तर कठोर शिक्षा असेल. हिट अँड रन प्रकरणामध्ये 10 वर्षाचा तुरुंगवास त्या ठिकाणी असेल. नंतर ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिक पथक पाठवणं गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक
जिल्ह्यामध्ये 3 फॉरेन्सिक शाळा त्या ठिकाणी असतील. नंतर आरोपपत्र दाखल केल्यानंतर 90 दिवसामध्ये तपास करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यासाठी 90 दिवसांचा तपास कालावधी वाढला जाऊ शकतो. युक्तिवाद संपल्यानंतर 30 दिवसामध्ये न्यायालयाला निकाल देणं बंधनकारक त्या ठिकाणी आहे. 60 दिवसापर्यंत हा मुदत वाढवली जाऊ शकते. एकदा निकाल दिल्यानंतर 7 दिवसामध्ये तो इंटरनेटवर अपलोड करावा. नंतर काही तरतुदी आहे ज्याच्यामध्ये संगणकीकरणाच्या संदर्भात तरतुदी आहेत. FIR असेल, केस असेल, आरोपपत्र असेल, नकारपत्र असतील, यांचं डिजिटायझेशन करायचं असेल. ईमेल रजिस्टर असावं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये. कागदपत्रामध्ये काय असतील हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर आसाम राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विधानसभा सदस्य संख्या 126 असेल, लोकसभा सदस्य संख्या 14 असेल. ST समुदायासाठी लोकसभेमध्ये 2 आणि विधानसभेमध्ये 19 जागा असतील. तर SC समुदायासाठी लोकसभेमध्ये 1 आणि विधानसभेमध्ये 9 जागा त्या ठिकाणी असणार आहे. ओके. नंतर निकालांमध्ये महिलांबाबत योग्य भाषा वापरली जावी म्हणून सुप्रीम कोर्टानं हँडबुक ऑन कॉम्बॅटिंग जेंडर स्टेरिओटाइप्स नावाची पुस्तिका त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे, ज्याच्यामध्ये काही शब्द स्त्रियांबद्दल वापरताना टाळायचे आहेत, त्याला पर्यायी शब्द दुसरे त्या ठिकाणी वापरायचे आहेत. नंतर रोमिओ ज्युलिएट नावाचा कायदा मध्यंतरी चर्चेत होता. हा कायदा काय आहे तर विविध देशांमध्ये किशोरवयांच्या लैंगिक संबंधांना परवानगी देणारा कायदा आहे. भारतामध्ये एज ऑफ कन्सेंट जे आहे ते 16 वर्ष आहे. एखाद्या मुलीसोबत जर परस्पर संमतीनं लैंगिक संबंध ठेवले असतील तरी देखील हा त्या ठिकाणी बलात्काराचा गुन्हा ठरला जाऊ शकतो. सो गव्हर्नमेंटला सुप्रीम कोर्टाने विचारलेलं आहे की असा कायदा करण्याचा तुम्ही विचार करताय का. पॉस्को कायद्याअंतर्गत 18 वर्षाच्या खालील एखाद्या मुलीवर त्या ठिकाणी लैंगिक संबंध ठेवले तर तो त्या ठिकाणी लैंगिक अत्याचारासाठी दोषी त्या ठिकाणी समजला जातो. आणि इंडियन पेनल कोड 375 नुसार 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत संमतीनंतरही लैंगिक संबंध ठेवणे हा बलात्काराचा गुन्हा समजला जातो. नंतर सुप्रीम कोर्टानं सुस्वागतम नावाचं एक पोर्टल सुरू केलेलं आहे. मणिपूरमध्ये जे काही मदत आणि पुनर्वसन होत आहे त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं जी काही समिती स्थापन केलेली आहे त्याच्या अध्यक्ष आहेत गीता मित्तल, ज्या जम्मू काश्मीरच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी आहेत. मणिपूरमध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची जी काही CBI एन्क्वायरी सुरू आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दत्तात्रय पलसडगीकर यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टाने केलेली आहे. गाझियाबाद इथं CBIची एक अकादमी असणार आहे. विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना CBIनं 4 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा त्या ठिकाणी सुनावलेली आहे. सिनेमॅटोग्राफी दुरुस्ती विधेयकानुसार चित्रपटांची चाचेगिरी करणार आहे, म्हणजे जे काही फेक पद्धतीनं चित्रपटांचं त्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढून विकत वगैरे असतील त्यांना 3 ते 5 लाख रुपयाचा दंड त्या ठिकाणी असेल. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या विरोधात केरळ राज्यानं त्या ठिकाणी ठराव मंजूर केलेला आहे. नंतर केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालानुसार सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आहेत. सचिन तेंडुलकरला निवडणूक आयोगानं नॅशनल आयकॉन म्हणून सांगितलेलं आहे. बिहारमध्ये त्या ठिकाणी जातीनिहाय सर्वेक्षण ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे. आफ्टर बिहार राजस्थान हे दुसरं राज्य आहे देशातलं ज्यानं कास्ट बेस सर्वे त्या ठिकाणी सुरू त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार सर्वाधिक अब्जाधीश आमदार किंवा प्रति आमदार सर्वाधिक सरासरी मालमत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक 1 नंबरला आहे, महाराष्ट्र 23 नंबरला आहे. झारखंड राज्याने एक विधेयक मंजूर केले, त्याच्यानुसार स्पर्धा परीक्षेतले जर पेपर फुटले असतील तर त्यासाठी दंड आणि तुरुंगवास त्या ठिकाणी असेल. नंतर अक्षय कुमारला भारताचं नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, ज्याच्याकडे पूर्वी कॅनडाचं नागरिकत्व त्या ठिकाणी होतं. नंतर जम्मू काश्मीरचे जे काही सुधारणा विधेयक आहे ते मंजूर झालेले आहे. त्याच्यानुसार नायब राज्यपालांना 2 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार असेल. एक काश्मीर स्थलांतरित समुदायातील महिला आणि पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापित व्यक्ती. ओके. नंतर IIM सुधारणा विधेयक मंजूर झालेले आहे. त्याच्यानुसार IIM मधील अभ्यागत म्हणून राष्ट्रपतींना त्या ठिकाणी दर्जा असेल. ओके. येस. सो आजच्यासाठी आपण इथेच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.